नमस्कार मित्रांनो, माझे लग्न झाले होते आणि माझे दोन्ही मुलं बाहेर शिक्षण करत होते। मी माझ्या सासू सोबत गावात राहायचे, तसेच माझा नवरा हा जॉबवर होता। तो कधी आठवड्यातून तर कधी 15 दिवसातून घरी यायचा। घरी आला की मला हवे ते मिळत होते, पण नवरा गेल्यानंतर मला अजूनच त्या गोष्टी आठवायच्या, म्हणून मला नेहमी त्या गोष्टीचे आठवण यायची आणि मी माझ्या नवऱ्याच्या येण्याची वाट बघायची। पण नवरा थकून आला की मला हवे तसे आधी सारखे तो देऊ शकत नव्हता। त्यामुळे अजूनच मनात अनेक गोष्टी निर्माण व्हायच्या, कारण माझे वय तेवढे जास्त नव्हते आणि लग्न कमी वयात झाले होते। मग मी जास्त वयाचे नसताना सुद्धा मुले मोठी झाली। घरात मी आणि माझे सासूच राहत होतो आणि जास्त कामे नसल्यामुळे घरात पण बोर व्हायचे। पण मी बाहेर कुठे जात नव्हते, फक्त माझी एक मैत्रीण होती, तिच्याशी बोलायचे। कधी ती माझ्याकडे येऊन गप्पा गोष्टी करायची, तर कधी मी तिच्याकडे जाऊन गप्पा गोष्टी करत होतो। त्यामुळे दिवस जात होते, पण मला नेहमी आठवण यायची, कारण त्याच्याकडून मिळणाऱ्या गोष्टी मला दुसरा कोणी देऊ शकत नव्हता। आणि एकदा माझ्या मैत्रिणीचा मुलगा बाहेरून आला। माझ्या मैत्रिणीने त्याला माझ्या घरी घेऊन आली। मी त्याच्याकडे बघितले, तो फारच सुंदर दिसत होता। माझी मैत्रीण म्हणाली, माझा मुलगा आता शिक्षण करून आला आहे आणि आता आमच्याकडेच राहणार आहे। मी त्याच्याकडे बघत होते आणि तो सुद्धा मला फार निरखून बघू लागला। तसेच त्याची नजर थोड्या माझ्या त्या ठिकाणी पण गेली, कारण माझ्या लक्षात नव्हते, म्हणून त्याला ते थोडेफार दिसू लागले। त्यामुळे पहिल्याच भेटीत त्याची नजर कुठे होती हे मला समजू आले। त्यानंतर मी चहा केला आणि आम्ही चहा घेऊ लागलो। कधी कधी तो माझ्या मैत्रिणी सोबत घरी यायचा आणि माझ्याकडे बघायचा, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल अनेक विचार येऊ लागले, कारण मी त्याच्यापेक्षा वयामानाने मोठे होते, तरी सुद्धा तो माझ्याकडे का बघतो असे मला वाटत होते। त्याची पण तेवढी चुकी नव्हती। मी होतेच तसे की माझ्याकडे जर कोणी एकदा बघितले तर तो दुसऱ्यांना जरूर बघेल, कारण मी पाहायला फारच सुंदर होते। तसेच माझ्या अनेक गोष्टी लोकांना माझ्याकडे बघण्यासाठी मजबूर करायच्या, आणि त्यातला एक माझ्या मैत्रिणीचा मुलगा होता। पण आतापर्यंत मी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे, कारण माझ्या नवऱ्याशिवाय जास्त कोणाशी संवाद साधणे आवडत नव्हते। त्यामुळे मी या सर्व गोष्टीच्या दूर राहायचे। एक वेळा मला मार्केट जायचे होते, म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले, तर ती म्हणाली, माझी तब्येत बरोबर नाही, म्हणून मी तुझ्यासोबत मार्केट येऊ शकत नाही। तू माझ्या मुलाला आपल्या सोबत घेऊन जा। आज मी छान साडी नेसली होती। तो घरी बसूनच होता आणि नेहमीसारखा माझ्याकडे बघू लागला। मी त्याच्याकडे बघितले तर तो दुसरीकडे आपली नजर फिरवली। त्यानंतर आम्ही बाजारासाठी निघालो। आठवडी बाजार असल्यामुळे बाजारात गर्दी होती, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या सोबत चालत होतो आणि कधी त्याचा मला स्पर्श व्हायचा। त्यानंतर काही वेळ बाजारात खरेदी केली आणि आम्ही निघू लागलो, तर तो मला म्हणाला, आपण काही खाऊया। आम्ही एका ठेल्यावर जाऊन खाल्ले आणि पैसे पण त्यांनीच दिले। त्यानंतर आम्ही परत आलो। त्या दिवशी आमचे नेहमीपेक्षा थोडे जास्त बोलणे झाले होते आणि त्याच्या बोलण्यावरून वाटले की तो स्वभावाने चांगला आहे। हळूहळू आमची ओळखी होऊ लागली आणि तो माझ्या घरी येऊ लागला। एक दोन वेळा माझ्या नवऱ्यासोबत सुद्धा तो बोलला होता आणि त्या दोघांचे पण बोलणे फार चांगल्या प्रकारे होत होते। आता घरी त्याची सर्वांसोबत ओळखी झाल्यामुळे तो पण बिनधास्तपणे आमच्या घरी यायचा, पण त्याची नजर ही नेहमी माझ्याकडे असायची। तसेच तो कधी कधी तर मला कामात पण मदत करू लागला। आता माझ्या मैत्रिणीशिवाय तो पण माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायचा आणि हळूहळू या गप्पा गोष्टी पण वाढू लागल्या। एकदा तो मला म्हणाला, तुमच्यासारखीच दिसणारी एक माझी मैत्रीण आहे। आम्ही फार वेळ सोबत राहून गप्पा गोष्टी करत होतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला बघितले तर मला तिची आठवण आली। आता माझ्या लक्षात आले की यामुळे तो माझ्याकडे बघतो, पण त्याचे लक्ष माझ्या अनेक गोष्टीकडे असते हे सुद्धा मला समजले होते। पण तो बोलत फार छान होता आणि तो आल्यानंतर घरी मला अजून करमू लागले होते, त्यामुळे मला पण त्याच्याशी बोलणे आवडू लागले। आता कधी कधी आम्ही तिघे बाहेर जात होतो। मला कधी काम असले तर मी त्याला बोलावून घेत होते आणि आम्ही दोघे सोबत जाऊ लागलो। अनेक वेळा आमचा फारच जवळचा स्पर्श व्हायचा, पण आता हे थोडे नॉर्मल सारखे झाले होते। त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी होते हे मला समजू आले होते।
त्याचे आता माझ्याकडे बघणे नेहमीचे चालू होते, पण का बरं माहीत नाही मला पण त्याच्याशी बोलणे छान वाटत होते. आता नेहमी आमचे सोबत राहणे, जवळ राहून गप्पा गोष्टी करणे यामुळे माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. आणि तो पण माझ्या जवळ जवळ राहत होतो. नेहमी मला कामात मदत करणे, कधी मला काही वस्तू लागल्या तर आणून देणे, तसेच माझ्या एका शब्दात काम करणे हे त्याचे नेहमीचे झाले होते. आमच्या या सर्व गोष्टीला अनेक महिने निघून गेले, पण आता आम्ही दोघे पण थोडे जास्तच समोर वाढू लागलो. कारण मी त्याला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नव्हते, त्यामुळे तो आता माझी मस्करी पण करू लागला आणि वेळेनुसार त्याची मस्करी वाढू लागली. पण त्याची मस्करी मला छान वाटत होती, त्यामुळे मी पण त्याला काही म्हणू शकले नाही. आता मी कधी आपल्या खोलीत पण असेल तर तो मला न आवाज देता डायरेक्ट यायचा. एकदा तर मी थोड्या वेगळ्या स्थितीमध्ये होते, तो माझ्या खोलीत आला आणि माझ्याकडे बघू लागला आणि काही वेळानंतर बाहेर गेला. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे माझी काळजी करणे. कारण मी खूप वेळा बघत होते तो माझी काळजी करायचा. मी कधी कोणते काम करत असले तर तो स्वतःहून ते काम करायचा. तसेच त्याला माझ्या मनातल्या अनेक गोष्टी समजत होत्या, त्यामुळे मला तो सोबत राहिला तर चांगले वाटत होते. पण असेच दिवस जाता जाता आम्ही फारच जवळ येऊ लागलो. एकमेकांना एकमेकांचे मन आवडू लागले आणि त्याची मस्करी आता माझ्या अंगात आग पसरत होती. एकदा मी आपल्या खोलीत होते, त्या दिवशी सासू पण बाहेर गेली होती. तो आला आणि माझ्या बाजूला येऊन बसला आणि एक मस्करी करून माझ्याकडे बघू लागला. मी त्याच्याकडे बघितले तर त्याच्या डोळ्यात एक वेगळेच काही दिसून येत होते. मी त्याला विचारले, काय बघतो? तर म्हणाला, किती काही या डोळ्याच्या पापण्या पलीकडे लपवून ठेवले आहे. मी त्याला म्हटले, काहीच नाही आहे. तर म्हणू लागला, मला सर्व माहीत आहे, म्हणून माझ्याकडून लपवून काही उपयोग नाही आहे. आणि अजून समोर येऊन बोलला, आज पूर्ण दुःख दूर करतो तुमचे. आणि तो आपले हात आणि मला एकदम. आता मला पण काय करू काही नाही समजत नव्हते, पण माझ्या मनात एक वेगळीच चमक येऊ लागली. तो अजूनच पुढे जाऊ लागला आणि मला अजूनच वेगळे वाटू लागले. माझी स्थिती खराब होत चालली होती. तसेच आता मला त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या. त्याची तर हिंमत फारच वाढली आणि मी पण त्याला पाठिंबा देऊ लागले. हळूहळू तो सर्व गोष्टी बाजूला करू लागला आणि मला त्याचा आनंद देऊ लागला. आज मला फारच छान वाटत होते. तसेच तो मला त्या अनेक गोष्टी फार चांगल्या पद्धतीने देत होता. आज आम्ही पूर्णपणे एकमेकांचे होऊन बसलो होतो आणि त्याने मला जे काही दिले त्या गोष्टीमुळे आज मला फारच छान वाटत होते. कारण मला असे मिळाले नव्हते. त्या दिवसानंतर आमचे असे सुरू असायचे. एक दिवस मला फार ताप आला होता आणि मला उठण्याची पण इच्छा होत नव्हती. माझा नवरा पण घरी नव्हता. त्यावेळेस त्यानेच मला औषध दिली. माझी फार काळजी करू लागला. मला जेवण आणून काही घास भरवू पण लागला आणि माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या पण ठेवल्या होत्या. मी त्याला म्हणाले, माझे डोकं आणि हात पाय दुखत आहे, तर तो सर्व चेपून पण देत होता. मी फक्त त्याच्याकडे बघत होते. त्याने माझी सेवा केल्यानंतर मला फारच छान वाटले आणि दुसऱ्या दिवशी बरे वाटायला लागले. त्याची ही काळजी माझ्या काळजाला लागली होती. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.